आपण आता काजूचे शंकरपाळे बनवणार आहे आणि अगदी मिठाची फक्त रवा आणि मीठ टाकलं. त्या वाटीने 3 वाटी मैदा घेतला आणि रवा आणि मीठ आपल्याला लागेल असं टाकायचं. आपलं चवीपुरतं टाकायचं. आपलं जसं जेवढं पीठ घेतलं असेल ना आपण आणि असं चांगला हातावर असं चुरून टाकायचं. चांगला वास ह्याच्यामध्ये असं चांगलं कडकडीत तेल वाटायचं म्हणजे लागतं चांगलं चमच्याने थंड झाल्यानंतर टाकायचं. असं हलवून नंतर हाताने असं चांगलं चोळून घ्यायचं. काजूचे शंकरपाळे केले ना मिठाचे लहान मुलांना चांगले आवडते. माधव, तुझ्या लक्षात आलं का आपण काजूचे शंकरपाळे ते पण काजू आहे. दुसरा बघ बरं, सगळेच काजू आहेत. खावा बर का. हे झाले आपले काजू तयार. काजूचे शंकरपाळे मिठाचे.